नमस्कार सगळ्यांना। तर आज मी तुम्हाला गोड्या पाण्यातील खवळ्या मासा ह्याची आमटी दाखवणार आहे। तर ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ पोस्ट केला होता आणि आताही करते। त्या व्हिडिओला पण खूप लोकांनी प्रतिसाद दिला। ह्या व्हिडिओला सुद्धा तुम्ही खूप लोकांनी प्रतिसाद द्या। तर इथे बघू शकता हे खवळ्या मासा आहे आणि ही फ्राय करायला वेगवेगळे खूप मासे घेऊन आलो होतो घरी। हे नदीतले गोड्या पाण्यातील मासे आहे आणि हे हाताने पकडलेले मासे आहेत। हे मळ्या मासा आहे। तर हा मळ्या मासा आहे आणि हा खवळी मासा आहे। ह्याची आमटी एक नंबर होते आणि हे फ्राय करायला छान असतात। कडक कडक फ्राय करायचे तव्यामध्ये आणि मस्तपैकी खायचे, छान लागतात। आणि हा जो मासा आहे याला खवळी खूप असते। सगळ्या माशांना खवळी असते, काटे पण भरपूर असतात, पण खायला एक नंबर चविष्ट असतात। तर अशा प्रकारे अर्धे मासे साफ झाले होते। तर म्हटलं जेवढे झाले त्याची आमटी करून टाकूया, बाकीची नंतर करता येईल। व्हिडिओसुद्धा पोस्ट करायचा होता। तर भूक पण सगळ्यांना लागली होती। तर आज तुम्हाला मी आंब्यामध्ये कशी करायची ते दाखवतो आणि सिंपलमध्ये, जास्त त्याच्यामध्ये काहीच नाही। तर अशा प्रकारे मी आंबा घेतला होता, थोडा पिकायलाच आला होता, जास्त काही कच्चा नव्हता, पिकायला आलेला होता। आणि काय आहे ना, आंबा असेल ह्या सीझनला, आंब्याच्या सीझनला, आणि आंबा आपण माशामध्ये टाकलाच नाही तर खाण्यामध्ये काही इंटरेस्टच नाही। माशामध्ये पहिला आंबा लागतो तर त्याची वेगळी चव असते आणि कालवण पण एकदम छान होतं। रस्सा बिना वाटपाचं पण छान होतं, पण शक्यतो आपण त्याच्यामध्ये ग्रेव्ही मिक्स करून टाकायची असते। बघू शकता इथे किती आंबा घेतला होता, एकच आंबा घेतला होता, जास्त घेतला नाही। व्यवस्थित मासे कापून वगैरे घेतल्यानंतर व्यवस्थित साफ केले होते आणि मी आज चुलीवर करणार आहे, कारण चुलीवर जे आपण करतो तो एक नंबर टेस्ट असते। बघू शकता इथे। आणि माणूस एक मी साफ करायला ठेवला होता आणि ते तिखट, मीठ, हळद, गरम मसाले सगळे मी तयार करून घेतलं होतं, कारण मी बाहेर चुलीवर करायचे होते म्हणून। आणि ह्याच्यामध्ये आंबा आहे ना भरपूर टाकायचा असतो, म्हणजे जे आपल्याला पाहिजे तसं। इथे वाटप घेतलं होतं, हे तेल घेतलं होतं आणि इथे माझे मिस्टर फोडणी घालत होते। आणि खरं सांगू अप्रतिम होतं चुलीवरचं ते सुद्धा। तिखट, मीठ, हळद एकत्र करूनच सर्व आणलं होतं मी। तर आणि आंबा जास्त टाकला होता असं नाही, जे मी वाटप तयार केलं होतं वाटपामध्ये काहीच नाही। जिरं, लसूण, कढीपत्ता घेतला होता, कोथिंबीर घेतली होती, कांदा, टॅमॅटो आणि मिरची घेतली होती। हे सगळं मी मिक्सरला वाटून घेतलं होतं। आणि काय आहे ना, त्याच्यामध्ये मी फोडणीला पहिली लसूण दिली होती आणि कढीपत्ता दिला होता, त्याच्यानंतर मग वरून वाटप टाकलं होतं। तिखट मीठ नंतर टाकलं होतं, वाटप टाकल्याच्या नंतर तिखट मीठ ॲड केलं होतं। आणि आता मी मासे सोडत आहोत। हे बघा, जास्त मासे खालीवर करायचे नाही, कारण काय आहे ना, जास्त खालीवर करत राहिलात ना की त्या माशा आहे ना एकदम अशी शिजल्यानंतर एकदम त्याचा बारीक 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 होतात, अखंड राहत नाही पूर्ण, त्याच्यामुळे जास्त ते कुस्करले जातात त्या चमच्यामध्ये। आणि हे सगळे इथे जेवायला बसले होते, मस्त झाले होते मासे। आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच